नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस सिरीज मध्ये आपले स्वागत. तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. वनमंत्री गणेश नाईक यांच्या बिबट्यांसाठी जंगलात शेळ्या सोडणार या विधानामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. कारण वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्यावर हा उपाय म्हणून त्यांनी हा प्रस्ताव मांडला, जो अनेकांना अपुरा आणि चुकीचा हास्यास्पद वाटतो. ज्यामुळे विधिमंडळात आणि सोशल मीडियावर त्यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून माजी आमदार शरद सोनवणे यांसारख्या लोकप्रतिनिधींनी त्यांच्यावर टीका करत बिबट्यांना पकडून रेस्क्यू सेंटरमध्ये ठेवण्याची मागणी केली आहे. गणेश नाईक यांचे विधान बिबट्या मानवी वस्तीत येऊ नये म्हणून त्यांच्यासाठी जंगलात 1 कोटी रुपयाच्या शेळ्या सोडण्याचा प्रस्ताव वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत मांडला, ज्यामुळे वाद निर्माण झाला. टीका आणि विरोध. लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या मते बिबट्या ऊसाच्या शेतीत वाढले आहे आणि ते मानवी वस्तीत हल्ले करत आहे. अशा परिस्थितीत हा उपाय पुरेसा नाही, त्यांना पकडून सुरक्षित ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे, अशी मागणी होत आहे. आमदार शरद सोनवणे यांनी बिबट्याचा गणवेश घालून विधानसभेत निषेध केला आणि बिबट्यासाठी रेस्क्यू सेंटर बांधण्याची मागणी केली. या व्यतिरिक्त आक्रमक बिबट्यांसाठी नियमांमध्ये शिथिलता आणणे आणि सरकारी नोकरीसाठी मदत पीडितांना देणे यासारख्या उपायांचीही चर्चा आहे. त्यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे आणि बिबट्या वर्सेस शेळ्या असा वाद निर्माण झाला आहे. या गंभीर बाबींवर आमदार शरद सोनवणे यांनी आक्रमक भूमिका घेत बिबट्यांचा गणवेश परिधान करून विधान भवनात सर्वांचे लक्ष वेधले. त्यांनी 1 कोटी शेळ्या जंगलात सोडण्याच्या विधानावर समाचार घेत सरकारला सुनावले. ते म्हणाले, आज तुम्ही म्हणताय शेळ्या सोडणार, शेळ्या सोडून काय होणार? मुळात बिबटे जंगलात राहत नाही, ते राहतात उसामध्ये, आमच्या घराजवळ. जंगलाचा प्रश्न राहिला नाहीये. तज्ञ लोक, मंत्री महोदय सल्ले देतात. त्यांना माझी विनंती आहे की आपण मुंबईमध्ये राहतात, फ्लॅटमध्ये राहतात, सुरक्षित राहतात. तुम्हाला ग्रामीण भागाची अवस्था माहित नाही, तुम्हाला जनतेची अडचण माहित नाही. 2-3 वर्षाचे बाळ, 6 महिन्याचे बाळ यांची शिकार होत आहे. आता महिला भगिनी शेतात काम करताना सकाळी, दुपारी, संध्याकाळी हल्ला होऊ लागले. दिवसा माणूस बाहेर पडल्यावर बिबट्या डायरेक्ट अंगावर येतो. त्यामुळे मला असं वाटतंय हा विषय अतिशय भयंकर आहे. त्यामुळे आपण राज्य आपत्ती घोषित केली पाहिजे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने सुमोटो निर्णय केला पाहिजे. 2 रेस्क्यू सेंटरद्वारे 1000 बिबट्या आपल्याला जेरबंद केले पाहिजे. येथील जेरबंदची मोहीम ही राज्य सरकारने राबवली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या बिबट्यांना बंदोबस्त केला पाहिजे. इथून पुढे शेतकऱ्यांचा एकही बळी आम्हाला मान्य नाही. तिची सगळी वस्तू घरामध्ये पडली. आज एखादी वस्तू पडली का तिची आठवण येते. पप्पा जर बाहेर चालले तर गाडी बसण्यासाठी रडत रडत बसायची ती. आम्ही म्हणायचो नको बरी वाघीत जाऊ नको, काय नाही होत, पप्पा आहे सोबत. सगळ्यात चपळ आणि अतिशय हुशार. स्कूलमध्ये सुद्धा ज्युनियर केजीला तिने 90% मिळवले. कधी मी तिचा अभ्यास घेतला नाही का, कधी काहीच नाही. स्वतः आवरायची, स्वतः हे करायची, सगळ्यात शौकीन होती. फक्त होतं स्वप्न, मम्मी तुला पोलीस व्हायचं होतं ना, तर तुझं स्वप्न मी पूर्ण करीन. आता ते स्वप्न माझं कोण पूर्ण करणार आहे? त्याला सरकार जबाबदार आहे. त्यामुळे नको ते उपाययोजना आणि सरकारचा पैसा वाया घालवण्यापेक्षा प्रत्येक माणसाला 25 लाख देण्यापेक्षा माणूस जाणार नाही याची काळजी तुम्ही घ्या. अशा प्रकारे राज्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणावर वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्यात निष्पाप लहान मुले, वृद्ध, तरुण मृत्युमुखी पडले असून त्यामुळे निश्चितच सर्वत्र संतापाची लाट आहे. त्यामुळे जंगलात शेळ्या सोडणे हे असले नको ते उपाय न करता ठोस योग्य निर्णय निवडला पाहिजे, अशी आक्रमक मागणी आमदार शरद सोनवणे यांनी व्यक्त केली. म्हणतात की शेळ्या सोडणार, शेळ्या सोडून होणार नाही. त्या शेळ्या मुळात हे लोक जंगलातच राहत नाही. ही लोक जी राहतात ही सर्व राहतात उसाच्या आणि आमच्या घराजवळ. जंगलाचा प्रश्नच राहत नाहीये. त्यामुळे ही काय तज्ञ लोक जे आदरणीय मंत्री महोदयांचे सल्ले देतात त्या सर्व सचिवांना माझी विनंती आहे, आपण मुंबईमध्ये राहता, फ्लॅटमध्ये राहता, आपण सिक्युरिटीमध्ये राहता, तुम्हाला ग्रामीणची अवस्था माहित नाही, तुम्हाला जनतेची अडचण माहित नाही. 3 महिन्याचं बाळ, 4 वर्षाचं बाळ, 6 वर्षाची बाळं, त्याच्यानंतर महिला भगिनी शेती करताना या सकाळ, दुपार, संध्याकाळ, बरं आता दिवसा पण हल्ले व्हायला लागलेत. आज दिवसा माणसं बाहेर पडले तर त्यांच्या डायरेक्ट अंगावर येतो. त्यामुळे मला असं वाटतं बिबटचा विषय अतिशय भयंकर आहे आणि आपण राज्य आपत्ती घोषित केली पाहिजे. बिबट्याच्या बाबतीत राज्य आपत्ती, आणि राज्य आपत्ती घोषित करून तातडीने मुख्यमंत्र्यांनी सुमोटो आजच्या आज निर्णय केला पाहिजे की 2 रेस्क्यू सेंटर 1000 बिबटे आपल्याला जेरबंद करतील आणि जेरबंदची मोहीम ही राज्य शासनाने राबवली पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या बिबट्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. इथून पुढे एक सुद्धा बळी सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आम जनतेला मान्य नाही.
आणि जर असा एक जरी बळी तुमून जात असेल तर मला असं वाटतं की आपण सगळे जबाबदार आहे, सरकार जबाबदार आहे. जसं प्राणी महत्वाचा आहे, एक तर आम्ही जंगलात जात नाही, तो जंगलातला प्राणी आता आमच्याकडे राहायला आलेला आहे. त्यामुळे आम्ही फॉल्टेड नाही. फॉल्टेड आता तो प्राणी आहे, एक तर त्याला इतके पिल्ल होतात, तो माणसाच्या असलेल्या प्रजातीमधला आहे. त्याला खरं तर वर्ल्ड वाईड मध्ये कसं काय त्याला 1 नंबर मध्ये घेतलाय, तो खरं तर मी तुम्हाला सांगतो शेड्यूल 2 मध्ये जायला पाहिजे. हा शेड्यूल 1 चा नाहीच. त्यामुळे आज फार मोठ्या संख्येने बिबट्याचा वावर होतोय, हल्ले होत आहेत, माणसं मरतायत, लहान मुलं मरतायत. मी मनापासून माझ्या मायबाप सरकारला विनंती करतो. एकनाथजी शिंदे साहेब तिथे तातडीने आले होते, त्यानंतर वनमंत्री आले होते. माझी विनंती आहे, बाकी काय उपाययोजना आणि भरपूर पैसा सरकारचा घालवण्यापेक्षा आणि प्रत्येक माणसाला 25 लाख रुपये देण्यापेक्षा माणूसच जाणार नाही, याची काळजी तुम्ही घ्या. शासनाचा योग्य अशा ठिकाणी पैशाचा वापर करा. आणि माझी विनंती पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि वनमंत्र्यांना आहे, आजच्या आज तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.